केंद्र शासनाकडून जे मिळणारा पी-एम किसान जे हप्ता आहे, त्याचं नेमकं काय झालेलं आहे? याची तारीख वाढवत आहेत आणि जूनच्या 20 ते 21 तारखेला जे हप्ता येणार होता केंद्र शासनाचा पी-एम किसान योजनेचा हप्ता 20वा हप्ता, याचं नेमकं काय झालेलं आहे? त्याच्यानंतर पी-एम किसान व पी-एम किसानचा 20वा हप्ता कधी येणार आहे? त्याच्यानंतर पी-एम किसान आणि चा 20वा आणि 21वा हप्ता एकत्रच येणार आहे का? असं केंद्र सरकारनं यांच्याकडं काही निवेदन केलेलं आहे का? किंवा शेतकऱ्याच्या अशा बऱ्याच अडचणी आहेत आणि शेतकऱ्याचं असं पण म्हणणं आहे, की बाबा पी-एम किसान निधीचा जे योजनेचा हप्ता असेल त्यांच्या केंद्र शासनाने बंद केलेला आहे. अशा अफवा न्यूजच्या माध्यमातून पसरवलं जात आहे. पण याच्यामध्ये अद्यापही कुठल्याही प्रकारचं केंद्र शासनानं कुठल्याही प्रकारच्या हप्त्याचं बंदचं काही नियोजन केलेलं नाही. आता आता अनेक विभागामध्ये मतदान होणार आहे. त्याच्यामुळं केंद्र सरकार याच्याकडं कुठल्याही प्रकारचं बंद करण्याचा विषय ते करणार नाहीत. आता पी-एम किसानचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत का? याच्याकडं आपल्याला बघायचं आहे. पी-एम किसानचा 20वा आणि 20वा हप्ता 20 जूनला जमा होणार होता. याची तारीख त्यांनी डिक्लेअर केली होती. पण केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून सर्व काही गोष्टीच्या शेतकऱ्यापर्यंत पी-एम किसानचा हप्ता पोहोचला नाही. पण आता याच्यामध्ये 20 तारीख म्हटले होते, त्याच्यानंतर 24 तारीख आली, त्याच्यानंतर 25 तारीख पण त्यांची गेलेली आहे. पण अद्यापही कुठल्याही प्रकारचा पी-एम किसानचा हप्ता जमा झालेला नाही. आता याच्यामध्ये पी-एम किसानचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत असं म्हणलं जातं. 20वा आणि 21वा हप्ता त्यांनी एकत्र देणार आहोत असं याच्यामध्ये म्हटलेलं जाते आणि न्यूजच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना हे केलेले आहे. पण याच्यामध्ये केंद्र सरकारच्या अद्याप याच्यामध्ये केंद्र सरकारच्या मीटिंगमध्ये किंवा केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या याच्या कुठल्याही सभेमध्ये दोन्ही हप्ते एकत्र देणार असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी ठरवलेलं नाही. आणि याच्यासाठी 20व्या हप्त्यासाठी 60 कोटी रुपये एवढा निधी त्यांनी जमा करण्याचा त्यांच्या अर्थसंकल्पनेमध्ये विषय मांडलेला आहे आणि त्यांचे लवकरच त्याचं वितरण 20वा हप्त्याचं होणार आहे. पण 20वा आणि 21वा हप्ता एकत्र येणार नाही. याच्यामध्ये आर्थिक संकट म्हणजे आर्थिक याच्यामध्ये केंद्र शासनामध्ये बजेट नसल्यामुळं त्यांच्यासाठी एक हे केलेलं आहे त्यांनी, म्हणजे 21वा हप्ता नाही, ते तुमच्या ऑगस्टमध्ये ते येण्याची शक्यता आहे. पण 20वा हप्ता तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता त्यांनी ठरवलेली आहे. पण कुठल्याही प्रकारची तारीख त्यांनी निश्चित केलेली नाही. आता याच्यामध्ये पी-एम किसान हप्ता जुलैमध्ये येणार आहे, पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर पी-एम किसानच्या ज्या काही योजना असतील, आता याच्यामध्ये केंद्र शासनाचे बरेच शेतकऱ्याच्या माध्यमातून म्हटले जात आहे की बा पी-एम किसान हप्ता बंद पडलेला आहे का? खूप दिवस झालं याचे पैसे काही जमा झालेले नाहीत. आता 20वा हप्ता लवकरच तुमच्या अकाउंटला, शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होणार आहे. आता बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा जूनच्या जर पहिल्या आठवड्यामध्ये किंवा 20 तारखेला किंवा 15 तारखेला जर यांचा हप्ता जर जमा झाला असता, तर याच्यासाठी खरीप पेरणीसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग झाला असता. बियाणासाठी असतील, खतासाठी असतील किंवा बरेच काही ज्या शेतीला ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्याच्यासाठी त्यांची मदत होणार होती. पण कुठल्याही प्रकार केंद्र शासनाने याच्याकडे कुठल्याही प्रकारचा हप्ता दिला नाही. यांच्यामध्ये जुलैमध्ये तुमच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा हप्ता जमा होणार आहे. पण अद्यापही कुठल्याही प्रकार सर्व शेतकऱ्याची खरीप हंगामाची पेरणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि या झालेली असताना याच्यामध्ये केंद्र सरकारच्या हप्त्याचं कुठल्याही प्रकारला शेतकऱ्याला फायदा होणार नाही. याचं शेतकऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी दिसत आहे. आता अशाच एका बऱ्याच शेतकऱ्याने कमेंट केलेली आहे की बाबा केंद्र शासनाचा पी-एम किसानचा हप्ता असो या नमो शेतकरी किसानचा हप्ता असो, याच्यामध्ये बंद जरी झाला तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. पण शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव योग्य ते द्यावा आणि सर्व शेतकऱ्याच्या म्हणजे याच्याकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. पण शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला जर योग्य भाव जर मिळाला तर शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी शेतकरी वाट बघणार नाही. पण शेतीच्या पिकासाठी त्यांना योग्य ते भाव मिळाला पाहिजे असं त्यांच्या एका शेतकऱ्याचं म्हणणं होतं आणि असं त्यांच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून त्यांनी म्हटलेलं आहे.
आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता अडचणीमध्ये आहे. आता याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी केलेली होती, पण कुठल्याही प्रकारच्या वातावरणाच्या माध्यमातून पाणी पडलेलं नाही. आता याच्यामध्ये माननीय केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदीश साहेबांनी केंद्र सरकारामध्ये 20वा आणि 21व्या हप्त्यामध्ये वाढीवच्या प्रमाणामध्ये काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीने आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केंद्र शासनाने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना 30,000 रुपये वाढीवची रक्कम आहे. याच्यामध्ये काय खरं आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अद्यापही वाढ करण्यात म्हणजे हप्त्यामध्ये वाढ केलेली नाही. म्हणजे आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केंद्र सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आहे. त्याच्यानंतर 20व्या हप्त्याच्या शेतकऱ्याला सरकार दोन्ही हप्ते एकत्र देणार आहे का? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दोन्ही हप्ते एकत्र देणार नाही. फक्त 20वा हप्ता तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य ते भाव मिळावा आणि शेतकऱ्याच्या शेतीला योग्य ते भाव मिळावा आणि सर्व शेतकऱ्याच्या जे काही कर्जमाफीचे असतील किंवा ज्या काही बरेच अडचणी असतील त्यांच्या माध्यमातून आता याच्यामध्ये ही PM किसानचा 20वा आणि 21वा हप्ता दोन्ही एकत्र येणार आहेत का, हे एकत्र येणार नाही. आणि त्याच्यानंतर 20वा हप्ता लवकर तुमच्या अकाउंटला शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होणार आहे. त्याची अद्याप तारीख तुम्ही म्हणता तारीख कुठल्याही प्रकारची ठरवलेली नाही. त्यांच्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची जास्त शक्यता आहे. आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन्हीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आणि वाढीव याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केलेले नाही. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बैठक किंवा मंत्रिमंडळात आणि केंद्र शासनामध्ये बैठक झालेली नाही. आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या विदेशी दौरे असल्यामुळं किंवा विदेशी त्यांच्या बैठकी असल्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये PM किसानच्या हप्त्याचा विलंब होत आहे. याच कारणामुळं विलंब होत असं म्हणल्यामुळे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये शासनाने याच्याकडं लक्ष दिलेलं नाही किंवा याच्यामध्ये आर्थिक सहाय्यता नसल्यामुळं किंवा काय असताना किंवा यांचे दौरे असल्यामुळं कुठल्याही प्रकार शेतकऱ्याचा जूनचा हप्ता आता बरेच शेतकऱ्याचं म्हणणं होतं की बाबा जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्याचा हप्ता त्यांना PM किसानचा हप्ता मिळत असतो. पण यावेळेस शेतकऱ्यांच्या जूनचा महिना पूर्ण संपत आला तरी पण शेतकऱ्याच्या PM किसानचा हप्ता 20वा हप्ता कुठल्याही प्रकारचा जमा झालेला नाही. याचं कारण असं आहे की बाबा याच्यामध्ये केंद्र शासनाच्या बैठकीमध्ये किंवा यांच्या विदेशी दौरे किंवा यांच्या कुठल्याही प्रकारच्या बैठकीत झालेला नाही. आणि याच्यामध्ये तारीख पुन्हा ठरवली नाही. आणि 20वा हप्ता तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची याची तारीख ठरवलेली नाही. तुम्हाला या PM किसानच्या हप्त्याचं काही समस्या असतील, काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील किंवा तुमच्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचते करा. आणि 20व्या हप्त्याची तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे असे नरेंद्र मोदीच्या केंद्र शासनाच्या निर्णयामध्ये बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. पण अद्याप कुठल्याही प्रकारची तारीख ठरवलेली नाही. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ फॉलो करा. जय हिंद.